लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। 19 जून 2025 रोजी परळी नगरपालिकेने सन 2017 मध्ये वस्त्यांचे विभाजन केले होते, पण वास्तविक त्या वॉर्ड रचनेला कायदेशीर आधार नव्हता। प्रभाग रचनेत बदल न झाल्यास न्यायालयात दाद मागणार अशा आशयाचे निवेदन निवडणूक निर्णय अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांना शिष्टमंडळाने दिले आहे। या ठिकाणी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्या वस्त्याचं विभाजन न करण्याबाबत आम्ही या ठिकाणी उपविभागीय अधिकारी लाटकर साहेब यांच्याशी भेट घेऊन त्यांना प्रत्यक्ष निवेदन दिलं। तहसीलच्या पेशकार किंवा नायब तहसीलदार पठाण मॅडम यांनाही निवेदन दिलं। त्यांना आम्ही अशी विनंती केली की आपण दलित वस्तीचं विभाजन करू नये, दलित वस्त्या ह्या एकत्रित राहाव्या। जर दलित वस्तीचं विभाजन झालं तर त्यांचा येणारा निधी, विकासाचा निधी तो त्यांना मिळत नाही, त्या विकासाच्या निधीपासून ते वंचित राहतात। वास्तविक पाहता निवडणूक आयोगाचाच अध्यादेश आहे, त्या अध्यादेशामध्ये स्पष्ट असं म्हणलं आहे की अनुसूचित जाती जमाती यांच्या वस्त्याचे शक्यतो विभाजन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी। आणि निवडणुकीच्या हा अध्यादेशाची तारीख आहे 10 जून 2025 आणि त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख करून दिला आहे त्यांनी 5.5.3 प्रभाग रचना करताना लोकसंख्या व प्रभागाची भौगोलिकदृष्ट्या आटोपशीर व्याप्ती या दोन मुख्य गोष्टी असल्या तरी नागरिकांच्या सामायिक हिताकरता खालील बाबी विचारात घ्याव्या अशा पद्धतीचा तो अध्यादेश आहे। तो अध्यादेश आम्ही त्यांना अवगत केला आणि समाजाच्या वतीनं त्यांना विनंती केली की दलित वस्तीचं आपण प्रभागाचं विभाजन करू नये आणि आपण जर ते विभाजन केलं तर याच्या पुढचं आमचं पाऊल असं आहे की आम्ही न्यायालयामध्ये त्या संदर्भात दाद मागणार आहोत। शासनाचा GR असताना की ज्या दलित वस्त्या आहेत त्या फोडू नये, त्यात कायम ठेवल्या पाहिजे। दलितांचं प्रतिनिधित्व ते त्यांनाच मिळालं पाहिजे, परंतु असं न करता हा एक षडयंत्राचा भाग आहे आणि याच्यावरती आम्ही आवाज उठवलेला आहे। आता सर्व पक्षाच्या वतीने आम्ही निवेदन दिले, यावर बी जरी यांनी नाही ऐकलं तर आम्ही न्यायालयात सुद्धा या ठिकाणी दाद मागणार आहेत। आपण जर पाहिलं असेल, आज आम्हाला असं वाटतंय की बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुणे करार आहे हा पुणे करार अत्यंत महत्त्वाचा होता, कारण जे दलित समाजाचं मतदान आहे त्या दलित समाजाचं मतदान दलित समाजाच्याच प्रतिनिधीला पडलं पाहिजे, उमेदवाराला पडलं पाहिजे, जेणेकरून ते निवडून येतील। आणि असं जर विभाजन झालं तर मताचे फोडाफोड होऊन या ठिकाणी सवर्णाचीच लोक निवडून येतील आणि सवर्णाच्या ताटाखालचे मांजरं निवडून येतील। हा बाबासाहेब आंबेडकरांना धोका होता, तोच धोका पुन्हा पुन्हा या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे आणि म्हणून आम्ही याच्या विरोधामध्ये आंदोलन करणार, आवाज उठवणार। हे इथले जे प्रास्ताविक लोक आहेत राजकीय हे जाणून घेऊन षडयंत्र असलेलं आहे की हे लोक निवडून आले नाही पाहिजेत आणि ह्यांचं मतदान ओपन वार्डामध्ये गेलं पाहिजे अशा पद्धतीने रचना केलेली। मी पडीचा नगराध्यक्ष राहिलेलो, जशी नगरपालिकेची स्थापना झाली तसं मी मागासवर्गीय वार्डामध्ये मतदान करतो आणि ते निवडून येतात। हे जाणून बुजून असं मला वाटतं ते केलेलं आहे की इथं हे लोक निवडून आले नाहीत पाहिजेत आणि हे चांगले लोक निवडून आले नाही पाहिजे आणि ह्यांचा विकास झाला नाही पाहिजे। आज आपण या ठिकाणी आमचा जो वार्ड आहे भीमनगरचा, हा दलित वस्तीचा वार्ड फोडून ओपनमध्ये आमची लोकसंख्या घातलेली आहे मतदार आणि त्यामुळं आमचं प्रतिनिधित्व हिसकावून घेतल्यासारखं झालेलं आहे। यावेळी सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी बीड प्रतिनिधी बाबासाहेब मनेरे, बीड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.